मला ना शंकरपाळी म्हटलं की सगळ्यात पहिले आठवतो तो चहा. कारण मस्त अशी भरपूर सारे लेयर्स असणारी खुसखुशीत शंकरपाळी चहासोबत खायला जास्तच आवडते. कारण ही शंकरपाळीच बघा ना, हातावर चुरगळली तरी देखील अगदी मस्त कुस्करली गेली आहे. कितीही खुसखुशीत तयार झाली आहे. अजिबात तेल यांनी पिलेलं नाही आहे किंवा तेलात विरघळलेलं नाही आहेत. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. सजावटीवरून तर लक्षात आलंच असेल, दिवाळी जवळ आली आहे. मग दिवाळी म्हटलं की सर्वात महत्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे शंकरपाळी. चला तर मग लगेच या साध्याशा सोप्या कृतीला सुरुवात करूया. आज मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे शंकरपाळे करून दाखवणार आहे. ज्यांना कुणाला अर्धा किलोच्या प्रमाणात किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात जर शंकरपाळे बनवायचे असेल तर त्याच्या निम्म प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आता सुरुवातीला हा मैदा मी चाळून घेते. कारण आपण तर दुकानातून नवीनच पॅकेट आणतो, पण दुकानामध्ये किती दिवसांचं हे पॅकेट जुनं असतं ते माहीत नसतं. त्यामुळे याला जाळी अळई लागलेली असू शकते. तर बघा, अर्धा अर्धा किलोचे 2 पॅकेट संपूर्ण मैदा मी हा चाळून घेते. आता काही जणांकडे वजनी प्रमाण नसेल, वाटीचं प्रमाण वापरायचं असेल तर त्यांच्याकरिता देखील सोयीस्कर प्रमाण सांगते. संपूर्ण मैदाना एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा. आता माझ्याकडे एक पितळी ग्लास आहे. त्या पितळी ग्लासाने मी हा संपूर्ण मैदा मोजून घेतला. तो साधारणतः 9 ग्लास भरला. आता यासाठीचं उर्वरित प्रमाण देखील पुढे सांगते. या शंकरपाळ्यांना टेस्ट जास्त छान येण्याकरिता मी यामध्ये घालणार आहे इलायची पूड. त्याकरिता 5 ते 6 इलायची छान अशी खलबत्त्यामध्ये कुटून घेते. खलबत्त्यात कुटायची नसेल तर मिक्सरला अगदी थोड्याशा साखरेमध्ये दळून घ्या, पटकन पूड तयार होईल. आता ही इलायची पूड मैद्यामध्ये लगेच टाकून घेते. सोबतच घालणार आहोत चिमूटभर मीठ. माझी आई नेहमी सांगते, कोणताही गोड पदार्थ बनवत असशील तर त्यामध्ये मीठ आवर्जून घालत जा, यामुळे पदार्थाला टेस्ट आणखी जास्त छान येईल. आता हे संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आपलं शंकरपाळीचं पीठ तयार झालं. लगेच एक सिक्रेट मिश्रण तयार करून घेते. बघा, या ग्लासाने मी मैदा मोजून घेतला होता ना, त्याच ग्लासाने आता साखरही मोजून घेते. ही घेते 1.5 ग्लास. वजनी प्रमाणात साधारणतः 300 ग्रॅम असेल. आता शंकरपाळी मला ना थोडीशी फिक्की खायला आवडते, म्हणून कमी साखर वापरली आहे. जर तुम्हाला जास्त गोड शंकरपाळी हवी असेल, साखरेचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात वाढवू शकता. सेम प्रमाणात घेऊया 1.5 ग्लास दूध. दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता. जेवढी साखर घेतली होती ना, तेवढंच दूध घेतलं. 9 ग्लास मैद्याकरिता अगदी अचूक प्रमाण आहे. वजनी प्रमाणही दिलेलंच आहे. आता हे मिश्रण आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं नाही. यामधील संपूर्ण साखर पूर्णतः विरघळली जायला हवी. दुधाला मात्र उकळी यायला नकोय. लगेचच गॅस बंद करते. हे सतत ढवळत राहते, जेणेकरून साखर पूर्णतः विरघळून जाईल. आता यामध्ये घालणार आहोत तूप. लक्षात घ्या, तूप हे वितळलेलंच असावं आणि यावेळेला गॅस एकदम बंदच असावा. कारण या मिश्रणाला जर उकळी आली तर दूध फाटू शकतं. आता तूपसुद्धा मी सेम ग्लासाने सेम प्रमाणात म्हणजेच 1.5 ग्लास घेतलंय. वजनी प्रमाणात 250 ग्रॅम. साखरेच्या वजनी प्रमाणात थोडंसं कमी, पण ग्लासाने मोजलं तर तीनही साहित्य सेमच घेतलं. आता हे मिश्रण आपल्याला एकदम थंड करून घ्यायचंय. जर गरम मिश्रण वापरलं तर शंकरपाळी कडक स्वरूपाची तयार होते, खुसखुशीत बनत नाही. त्यामुळे हे मी सतत ढवळत राहते, म्हणजे हे पटकन थंड होईल. तर बघा, अगदी काही मिनिटांमध्ये आपलं मिश्रण छान असं थंड झालंय. यामध्ये बोट बुडून बघायचं, अजिबात उष्णता जाणवत नाहीये. आता आपण शंकरपाळीचं कणिक भिजवायला घेऊयात. या ठिकाणी फक्त एकच महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची, ती म्हणजे तूप हे वितळवलेलंच घ्या. जर घट्टसर तूप घेतलं तर तुपाचं प्रमाण जास्त होईल. यामुळे ना आपली शंकरपाळी तुपात गेल्यानंतर विरघळेल. आणि जर तूप कमी प्रमाणात घेतलं तर शंकरपाळी खुसखुशीत तयार न होता थोडीशी कडक स्वरूपाची तयार होते. तिला हवे तसे लेअर पडत नाही. त्यामुळे या ठिकाणी बाकी संपूर्ण प्रमाण थोडंफार कमी अधिक झालं तरीही चालतं. तुपाचं प्रमाण हे अगदी परफेक्टच असावं लागतं. आता काही जणांना तूप आवडत नाही तर त्यांनी या ठिकाणी तेलाचा वापर केला किंवा डालडाचा वापर केला तरी देखील चालणार आहे. डालडा जरी वापरत असाल तरी देखील तो वितळूनच घ्या. तर बघा, अशा पद्धतीने थोडं थोडं करत हे मिश्रण मी यामध्ये टाकतीये आणि अगदी छान असा घट्टसर गोळा मळून घेते. हे पीठ मळताना आणखी एक टिप्स लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कणिक अगदी जास्त जोर लावून लावून मळत बसायची नाही. फक्त पीठ एका ठिकाणी कसं गोळा करता येईल हे बघायचं. याला जास्त एकजीव करत बसायचं नाही. यामुळे शंकरपाळ्यांमध्ये छान अशी लेअर तयार होते
पापुद्रे तयार होतात, त्यामुळे या आणखी जास्त खुसखुशीत तयार होतात. तर बघा, संपूर्ण मी हे मिश्रण वापरलंय आणि फक्त संपूर्ण कणिक एका ठिकाणी गोळा करून घेतलंय. जास्त एकजीव करत बसली नाहीये. यामुळे ऑलरेडीच आपल्या कणकेमध्ये म्हणजेच पिठामध्ये लेयर्स तयार होतात. जास्त काही आपल्याला परिश्रम घेण्याची गरज पडत नाही. आता याचे समान 3 ते 4 हिस्से करून घ्यायचे. म्हणजे जेवढ्या मोठ्या आकाराच्या आपल्याला पोळ्या लाटायच्या आहे, जाड आकाराच्या पोळ्या लाटायच्या आहे, त्यानुसार याचे हिस्से करून घ्यायचे. या पद्धतीने समान 4 भाग तयार झालेत. लगेचच याची पोळी लाटायला घेऊयात. त्याकरिता पोळपाट लाटणं घेतलं. आता ही पोळी लाटण्याकरिता आपल्याला सुक्या मैद्याचा वापर करावा लागत नाही, कारण हे मिश्रण अजिबात पोळपाटाला चिकटत नाही. तर बघा, या उंड्यामध्ये ना तुम्हाला पहिलेचेच क्रॅक्स दिसत असतील. हे आपल्याला असेच राहू द्यायचेत. फक्त शंकरपाळी फाटणार नाही एवढी मात्र काळजी घ्यायची. अगदी हलक्याशा कडा एकत्र करून घ्यायच्या. आता या आपल्याला ना जास्त पातळ लाटायच्या आहेत, ना जास्त जाड ठेवायच्या आहे. अगदी मीडियम साईजच्या लाटून घेणार आहोत. शक्य असल्यास आपल्याला ही पोळी चौकोनी आकारात लाटायची, म्हणजे मग जास्त कडा कट केल्या जात नाही. एका वेळेला भरपूर शंकरपाळे तयार होतात. बघा, शक्य तेवढा मी याला चौकोनी आकार दिला. आता याच्या ज्या कडा आहेत ना, ज्या थोड्याशा चिरा गेलेल्या आहेत, त्या पहिले काढून टाकते, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या एकसारख्या आकाराच्या तयार होतील. तुमच्याकडे जर या पद्धतीचं कटर नसेल तर चाकू वापरू शकता. चाकू नसेल तर उलटण्याचं जे टोक असतं ना, त्याच्याने देखील एकदम सरळ एकसारख्या शंकरपाळ्या कट होतात. आपल्या या उंड्याचा चौकोनी आकार तयार झाला. आता तुम्हाला या पिठाची पहिले जाडी दाखवते. बघा, इतपत जाडीची ही पोळी मी लाटून घेतली होती. ना जास्त जाड आहे ना जास्तच पातळ आहे. जर जास्त पातळ लाटली तर शंकरपाळ्यांना हवे तसे लेअर पडणार नाहीत, आणि जास्त जाड लाटली तर आतपर्यंत व्यवस्थित अशी शिजली जाणार नाही, फुलणार नाही. आता आपण ही शंकरपाळी चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊयात. मागील वर्षी मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये शंकरपाळीची रेसिपी शेअर केली होती. ती पद्धत या पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी होती. त्या पद्धतीच्या देखील शंकरपाळ्या मस्तच बनतात, पण तुम्ही ही देखील पद्धत नक्की ट्राय करून बघा. यावेळेला अफलातून शंकरपाळी बनणारच, ही माझी खात्री आहे. कारण तुम्ही आत्ताच या शंकरपाळ्यांना लेअर बघा किती मस्त आहेत, आणि आता ती या तेलात गेल्यानंतर आणखी जास्त सुटणार आहे. या संपूर्ण शंकरपाळ्या मोकळ्या करून घेऊयात, जेणेकरून तेलात सोडायला जास्त सोयीस्कर पडेल. मला जास्त सोयीस्कर जावं याकरिता मी एकाच वेळेला संपूर्ण शंकरपाळे बनवून घेते, आणि नंतर मग एकदा की तेल तापलं एकाच वेळेला संपूर्ण शंकरपाळे तळून घेते. तुम्ही देखील सेम पद्धत फॉलो करू शकता, किंवा मग एक बॅच तळतीये तोपर्यंत दुसरीकडे तुम्ही दुसरी बॅच लाटून घेऊ शकता. असं देखील करू शकता, तुम्हाला जी सोयीस्कर पद्धत वाटेल ती. सेम पद्धतीने संपूर्ण शंकरपाळे माझी या ठिकाणी तयार झालेत. लगेचच तळायला घेऊयात. त्याकरिता अगोदर तेल गरम होण्याकरिता ठेवूयात, कारण शंकरपाळी तळताना तेलाचं टेम्परेचर देखील आपल्याला खूपच महत्त्वाचं असतं. यावेळेला देखील खूपच काळजी घ्यावी लागते. आपल्याला अर्धी कढाई भरून तेल घ्यायचे, जेणेकरून शंकरपाळी तळताना जास्त दाटी होणार नाही. तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. एखादी शंकरपाळी सोडून बघायची. अगदी हलकेसे बुडबुडे यायला लागले की समजायचे तेल आपलं मध्यम गरम झालेलं आहे. आता यावेळेला जेवढ्या कढईत मावेल तेवढ्याच शंकरपाळ्या सोडून घेऊयात. साधारणतः मी एका वेळेला 3 ते 4 झारे सोडून घेतले. कढई माझी मोठी आहे त्यामुळे. आता शंकरपाळे सोडल्यानंतर जरा वेळ यांना अजिबात झाऱ्या उलटणं काहीही लावायचं नाही. अगदी थोडेसे शंकरपाळे हार्ड होऊ द्यायचे. यामुळे आपली शंकरपाळी तेलात अजिबात विरघळणार नाही, फुटणार नाही. तर बघा, शंकरपाळे अगदी हलकेसे थोडेसे हार्ड झाल्यासारखे जाणवले. त्याच वेळेला आता हे मी पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेते. अगदी असंच हलवत आपण हे शंकरपाळे छान असे तळून घेणार आहोत. बघा, यांना किती मस्त असे लेयर्स पडायला सुरुवात झाली आहे. यावेळेला गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे, कारण एकदम फुल गॅसवर शंकरपाळी तळली तर ती लवकर नरम पडते, व्यवस्थित अशी खुसखुशीत तयार होत नाही, कारण हिचा पटकन रंग बदलतो आणि आपण लगेच बाहेर काढून घेतो. त्याच उलट जर थंड तेलामध्ये शंकरपाळी तळली तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतात. बघा, किती मस्त आपल्या शंकरपाळ्यांना पदर सुटलेले आहेत. किती खुसखुशीत ही शंकरपाळी तयार झाली आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलात विरघळलेली नाही आहे.
अगदी हलकासा बदामीसर रंग आला की लगेचच तेलातून बाहेर काढून घ्यायची, कारण शंकरपाळी तेलातून बाहेर काढल्यानंतर देखील याची थोडीशी कुकिंग प्रोसेस चालूच असते. हिचा रंग आणखी थोड्या वेळाने डार्क येतो. आता सेम पद्धतीने उरलेल्या ही शंकरपाळ्या तळून घेते. लक्षात घ्या, गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि तेल देखील मध्यमच गरम असावं. शंकरपाळी सोडल्यानंतर लगेचच याला झाऱ्या लावायचं नाही. अगदी हलकीशी हार्ड होऊ द्यायची, त्याच वेळेला ही हलवायची, अलटपलट करायची आणि व्यवस्थित एकसारख्या रंगावर तळून घ्यायची. ज्या वेळेला यांना हलकासा बदामीसर रंग येईल त्याच वेळेला आता ही आपण तेलातून बाहेर काढून घेऊयात. बघा, सेकंड बॅच देखील अगदी परफेक्ट तळली गेली आहे. मस्त असे भरपूर सारे लेअर सुटलेले आहेत, तेलात अजिबात विरघळलेली नाही आहे. या शंकरपाळ्या गरम गरम थोड्याशा नरम वाटतात, पण जसजशा थंड होत चालतात तसतशी या खुसखुशीत बनत चालतात आणि ज्या वेळेला थंड होतील त्याच वेळी या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. आता ही तयार झालेली शंकरपाळी थंड झाल्यानंतर फोडून दाखवते. बघा किती मस्त हिला लेअर्स पडलेले आहेत. खूपच छान अशी खुसखुशीत झालेली आहे. अगदी 2 बोटांमध्ये चुरगळली तरी देखील क्रश केली गेली. लगेचच टेस्ट करून बघते. मला खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.